फक्त रस्त्यामध्ये फक्त गणपती बाप्पा दिसतो, बाकी काही दिसत नाही. 3 गणपती बाप्पा एकाच फ्रेम मध्ये, अतिशय सुंदर. हे होता है माहोल. चांगला जर तुम्हाला व्ह्यू दाखवायचा ना, तर हे सर्व अशी घाई करावी लागते. हो मित्रांनो, हा गणपती बाप्पा फक्त बघा. असं काय आगमन होणार आहे माहिती नाही, पण कसंही असू दे, पाऊस येऊ दे किंवा काय, तुम्हाला व्लॉग हा पूर्ण पाहायला मिळणार आहे. म्हणजे महाआगमनातल्या पहिल्या गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होणार आहे. आणि आपण आता नंतर भेटू. महाआगमनात असं होणार आहे. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज पावसाला जी सुरुवात झाली आहे ना, का झाली माहिती आहे का? आज बरोबर आहे रविवार आणि आज आहे संकष्टी देखील. आणि आज आहे काय, महाआगमन होणार आहे. म्हणजे 6 गणपती बाप्पा निघणार आहेत. म्हणजे 6 गणपती बाप्पाचं आगमन आज होणार आहे. आणि काही गणपती निघणार आहे परळ वर्कशॉप मधून, म्हणजे रेल्वे ग्राउंड जे आहे ना तिथून निघणार आहेत. एक गणपती मला वाटतं गणसंकुल इथून निघणार आहे आणि एक मला वाटतं चिंचपोकळी इथून निघणार आहे. तर पावसाने तर हजेरी लावलीच आहे. आणि वातावरण बघा आजचं असं काही झालेलं आहे. मगाशी इतका पाऊस पडत होता ना, पण आता थोडासा पाऊस कमी झालाय, म्हणजे आपण आता बाहेर पडू शकतो. पण आज कशी संकष्टी चतुर्थी देखील आहे, तर पहिला घरातल्या बाप्पाची पूजा तर ही झालीच पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो ना की मी माझ्या घरी म्हणजे देवर घरात मी कशी पूजा करतो ती. तर इथे आहेत आपले श्री स्वामी समर्थ. आणि इकडे बघा, इथे आहे आपलं हे देवार घर आहे. आणि इथे मी अशी ना साध्या फुलांनी ही पूजा करतो. हे बघा ना, हे फुलं वगैरे तुम्ही बघता ना, हे मला इतकं बरं वाटतं ना ह्या फुलांनी. जेव्हा मी पूजा करतो ना, काकांना नेहमी सांगतो मी, मला अशी फुलं असतील ना तर माझ्यासाठी ना काढून ठेवा. कारण की अशा फुलांनी ना पूजा करायला ना खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि देवार घर बघा ना, एकदम किती सिंपल आणि साधं वाटतं. आणि इथे आपली सकाळ सकाळ देव बाप्पाची गाणी ह्या चालूच असतात सकाळ आणि संध्याकाळ. तर मग आता काय करूया, पाऊस कमी झालाच आहे, तर मग आपण निघूया कुठे, परळसाठी. चला, तुम्हाला काय करायचंय, घर बसल्या मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाचा हा ब्लॉग आहे ना, हा एन्जॉय करायचा आहे. घरी मस्त सर्वांबरोबर हा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. कमेंट मात्र करायला विसरायची नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा, संकष्टी चतुर्थी ना, तर आजचा चंद्र उदयाचा वेळ किती आहे, तर 9:37. चला, 7 वाजता घरात पाणी पण येतं, तर आपल्याला 7च्या आत घरी पोहोचलं पण पाहिजे आणि जेवणाची तयारी पण केली पाहिजे. म्हणजे काय, 9 निघालोय घरातून आणि 9:37 चंद्रोदय आहे. म्हणजे आपल्याला घरी येऊन नैवेद्य पण बनवायचं आहे. आणि 7 वाजता आहे पाण्याचा नंबर. तर आपल्याला 6:30 वाजेपर्यंत तरी घरी आलं पाहिजे, घरची आवरावर केली पाहिजे आणि मग संकष्टी चतुर्थीचा नैवेद्य बनवला पाहिजे. तर आता निघूया फटाफट आणि बघूया आजचं आगमन कसं शूट होतंय ते. चला, पोहोचलोय आम्ही कुठे, तर प्रभादेवी स्टेशनला पोहोचलोय. आणि हा ब्रिज मस्तपैकी नवीन झालेला आहे. आणि मला वाटतं 1 वर्षानंतर बरोबर आता आम्ही त्या रेल्वे ग्राउंडची जी गल्ली आहे ना, जो रस्ता आहे, मला वाटतं 1 वर्षानंतर आम्ही तिथून जाणार आहे. आणि त्या गल्लीमध्ये ना वर्षातून एकदाच येणं होतं. आणि हा ब्रिज मस्तपैकी झालाय. इथून खाली उतरलं की लागलो आपल्या रस्त्याला. ओके, चलो. आणि असे हे रस्त्यातनं बोलतो ना आपण, वर्षातून एकदा येणं होतं इथून. तर ह्या रस्त्यांशी ना एक आपलं वेगळंच नातं बनलेलं असतं. तर असा हा सुंदर रस्ता आहे. आणि पुढून डाव्या हाताला वळालो की येणार आपलं गणपती बाप्पांचं वर्कशॉप आणि तिथूनच होणार आहे आगमन. ते पोहोचलो ना, तर पहिला आम्ही काय केलं, पहिला चहा पिऊन घेतला, थोडीशी एनर्जी. कारण की आज पूर्ण दिवस आहे ना आपला आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास. आणि नेहमीप्रमाणे आपण राहणार आहोत मागे. आणि इथे गर्दी भरपूर आहे आणि समोर येणार आहे गणपती बाप्पा. आणि आपण राहतो ह्या साईडला, कारण की गणपती बाप्पा जेव्हा बाहेर येईल ना, तो जाणार ह्या दिशेला इथून. मग जसा बाहेर आला ना, मग आपण जसं जमेल ना तसं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे गणपती बाप्पाचं आगमन. आता बघूया, पहिला गणपती बाप्पा इथून येतोय का त्या तिथून येतोय. आता आम्ही आहोत तर इकडे. बघूया आता जो इथून गणपती बाप्पा येईल ना पहिला, तो आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करूया. इथे वेगवेगळे बॅनर पण घेऊन आलेत. अजून गणपती तर बाहेर नाही आलाय, पण ना आपण काय करूया, थोडं पुढे जाऊन बघूया की काय म्हणजे तिकडे चालू आहे ते, आणि मग पुन्हा येऊया. चल. अजून टाइम आहे. आता आपण तिकडे बघा, गेट बघताय ना तुम्ही, तर अजून पण गेट लागलेलं आहे. म्हणजे ना जेव्हा इथे एंट्री होईल ना, बाप्पा जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे जिथे आवाज वगैरे जेवढा होईल ना, इथे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया हे नुसतं तुम्हाला आवाज येईल, तेव्हा समजायचं. म्हणजे जो क्राऊड आहे ना, त्या क्राऊडचा जेव्हा आवाज वाढतो ना,
तेव्हाच आपल्याला कळतं की हा बाबा गणपती बाप्पा बाहेर येतोय म्हणून. चला मित्रांनो, तुम्हाला बोललो ना मी, इथे बघा आता आवाज चालू होईल आणि सर्वांचे कॅमेऱ्याने मोबाईल वालेत वरती, म्हणजे गणपती बाप्पा पुढे पुढे येतो आहे. तर असा काही माहोल असतो इकडे जेव्हा गणपती बाप्पा बाहेर येणार असतो ना तेव्हा. तर आता फक्त अवघे काही मिनिटं आणि आपल्याला होणार आहे पहिल्या गणपती बाप्पाचा, म्हणजे महाआगमनातल्या पहिल्या गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होणार आहे. मित्रांनो बघा, पहिला गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होणार आहे. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सो मित्रांनो, आता आपल्याला होतं पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन. चला मित्रांनो, पहिला गणपती बाप्पा हा बाहेर आलेला आहे आणि इथून बघा कसं व्ह्यू दिसते. जर तुम्हाला असं दिसत असेल तर पहिला गणपती बाप्पा. सगळ्यांनी कमेंट मात्र करायला विसरायचं नाही, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डावे पुढे. आम्ही पोहोचतच नाही. आज पूर्ण धावा धाव आहे, धावा धावा. हा व्ह्यू मस्त आहे. वाव, हा व्ह्यू मस्त आला. चल गाडी गाडी गाडी. सो मित्रांनो, इथे आहे केळीचा घड आहे आणि त्याच्या बरोबर मागे ना गणपती बाप्पा आहे. तर आपण ट्राय करतोय गणपती बाप्पा केळीच्या बरोबर मागून घेण्यासाठी. ओ अरे, गणपती बाप्पा थोडासा मूव झालाय. तर हा असा काही आम्हाला व्ह्यू मिळतोय आणि इथे आहे हा केळीचा घड. चल चल चल, थोडी फ्रेम बाकी आहे. गणपती बाप्पाला फॉलो करताना इथपर्यंत आलो आहे दूरपर्यंत आणि आतापर्यंत तुम्ही गावामध्ये बघितलं आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये अँगल घेतो. आता मी इथे समोर गणपती बाप्पा येऊन थांबला आहे आणि इथे क्राऊड आहे. पण मला ना एक आता असं वाटतं ना की ह्याच्यामध्ये एक स्लो मोशन कसं येईल, कारण ते क्राऊड आहे आणि बरोबर त्याच्या मागे ना गणपती बाप्पा आहे. तर मी आता ट्राय करतो तो अँगल तो कसा मिळतोय तो मला घ्यायला. तर आता बघूया, मी जरा मोठी करतो आणि ट्राय करतो. आणि हा जी क्लिप असेल ना ती असेल स्लो मोशनची. आता मी जी घेतोय ती. तर एक थोडासा तुम्हाला मी हे दाखवतो. हा गणपती बाप्पा इथे आला आणि नंतर हा असा है ना. तर हा तुम्हाला अँगल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा एक मस्त आम्हाला अँगल मिळाला आणि ते आहेत खाली सफरचंद. अजूनपर्यंत आम्ही शूट करतोय ना, पण हा कुठला गणपती बाप्पा आहे किंवा कुठल्या मंडळाचा आहे हे अजून नाही कळलं. माहिती आहे कुठल्या मंडळाचा आहे? सुरतचा आहे, पण कुठल्या मंडळाचं आहे ते नाही माहिती आहे ना. अच्छा, म्हणजे जे महाआगमन आहे ना त्यामधला आपण आत्ता जो पाहिला तो पहिला गणपती बाप्पा होता.
अजून काही गणपती बाप्पा बाकी आहेत. तर थोडेसे अजून कसं मन भरत नाही आहे ना, तर थोडेसे अजून काहीतरी आपल्याला अँगल मिळतात का बघूया. पुढे पुढे थोडंसं फॉलो करूया आणि पुन्हा मागे येऊया. चला, थँक्यू, तुझ्यामुळे भरपूर गणपती बघायला भेटले. थँक्यू. युवराज युवराज पळापळ भरपूर झाली. आता जो पहिला गणपती बाप्पा गेला ना, तर त्याचं नाव मी बऱ्याच ठिकाणी विचारलं पण मला कन्फ्यूज आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की जो आत्ता गणपती बाप्पा गेला तर त्या गणपती बाप्पाच्या मंडळाचं नाव काय, कुठला गणपती बाप्पा होता तो. आणि आता ढग भरलंय, म्हणजे पाऊस इतका जोरात येणार आहे ना की कसं काय आगमन होणार आहे माहिती नाही. पण कसंही असू दे, पाऊस येऊ दे किंवा काय, तुम्हाला व्लॉग हा पूर्णच पाहायला मिळणार आहे. कितीही पाऊस आला वगैरे काय तरीही. तर आता आपण पुन्हा आपल्या जागेवर आलोय आणि वाट बघतोय आपण दुसऱ्या नंबरच्या गणपती बाप्पाची. पावसातला मोठा दाखव हा नवीन. आता ना मी तुम्हाला असा एक व्ह्यू दाखवणार आहे ना, बापरे. बघा इथे रस्त्यावर पोहून आहे ना, आणि ना आम्ही इथे लांब आलो ना, समोर आहे ना पूर्ण रस्ता व्यापलाय आणि ना पूर्ण रस्त्यामध्ये गणपती बाप्पा आहे. आणि हा व्ह्यू आहे ना, आता आपण इथून करतोय 20x मारतोय आपण. फक्त ना रस्त्यामध्ये ना फक्त गणपती बाप्पा दिसतोय, बाकी काहीच दिसत नाहीये. एक मिनिट, समोर आहे ना इकडे बघा. आता आपण थोडंसं पुढे जाऊया कारण की ना पाऊस पडतोय ना, तर ना लाईट जरा लो लाईट आहे, म्हणजे तर थोडंसं पुढे जाऊया ना, आपल्याला ना खूप चांगलं दृश्य पाहायला मिळणार आहे. समोर आहे गणपती बाप्पा. हा हा हा, खूप सुंदर. हे होता है माहोल. अरे बापरे, याची घाई करावी लागते ऍक्च्युली. कारण की ना चांगला जर तुम्हाला व्ह्यू दाखवायचा ना, तर हे सर्व अशी घाई करावी लागते. गणपतीवर दुसरा गणपती हो का? तीन गणपती होता. हत्तीवरती दोन गणपती. हो हो हो, क्या बात आहे. हत्तीवरती दोन गणपती. हो हो हो, क्या बात आहे. हो मित्रांनो, हा गणपती बाप्पा फक्त बघा. हा एक गणपती बाप्पा नाही तर 3 गणपती बाप्पा एकाच फ्रेम मध्ये आहेत. आज इतकी गर्दी आहे ना, बापरे काय विचारू नका. आता हा पण एक गणपती, आम्ही पाऊस पडत होता आणि आम्ही ना थोडं मागे उभं होतो आणि अचानक समोर इतका सुंदर गणपती आला ना. हा तुझी बघूनच पण प्रसन्न आहे. आता परत पुन्हा पाऊस आला, पुन्हा पाऊस आला, पुन्हा पाऊस आला आणि आपण आता नंतर भेटू. हा चालू ठीक आहे ना. चला मित्रांनो, आता जो गणपती बाप्पा आपण पाहिला ना, तो होता मल्हारी ग्रुपचा. हा पण सुरतचा गणपती बाप्पा होता. तुम्हाला मी नंतर सांगते गणपती बाप्पाची नावं, कारण की मलाच नाही माहिती आहे. हा जाऊया ना.
तर हा होता मल्हारी ग्रुपचा गणपती. नंतर एक ना राजन झाड सर आहेत ना, त्यांच्या इथून पण मला वाटतं एक गणपती बाप्पा गेला, पण तो प्लॅस्टिक कव्हर करून नव्हता. आणि आता आपण पुन्हा परळ वर्कशॉपच्या इथे आलेलो आहे आणि तिथून आता गणपती बाप्पा तुम्हाला वाटतं 2 बाकी आहेत. पण जो हा गणपती बाप्पा बघितला ना आपण, किती सुंदर गणपती बाप्पा होता ना. आणि गणपती बाप्पा म्हणजे मोठी तर होती आणि बाजूला 2 लहान गणपती बाप्पा होते. तर मला माझा मित्र बोलतो 3 गणपती. मी शोधतोय आपल्या कुठे गणपती, आणि तिथे काय आवाज झाले, इकडे पुढे हा चालू झाला आला गणपती आला. ते बघा तिथे स्मोक उडवलेला आहे. थँक्यू. चलो चला, आता गणपती बाबा बाहेर आला, तिथे स्मोक आहे ना उडवलेला आहे. बाहेर आला आहे. चल बापरे, हा गणपती इकडे आहे आणि ही आहे गर्दी. आणि आपण जाऊया थोडस पुढे आणि मग आपण बघूया कसं शूट आपल्याला मिळतंय. मित्रांनो, आता जर तुम्ही गणपती बाप्पा बघता आणि जर तुम्ही आता बदललेल्या क्लिप्स बघितल्या ना, तर हा गणपती बाप्पा जातो आहे नाशिकच्या दिशेला. आणि ह्या गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. त्या बाबतीत मला कमेंट मात्र करत राहायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता गणपती बाप्पा चाललाय, तर आपण काय करत थोडंसं एकदम क्लोजअप आपण. हा आहे मित्रांनो क्लोजअप लुक गणपती बाप्पाचा. आणि बरोबर टायमिंगला स्मोक आला आहे. चला गणपती बाप्पाला करूया टाटा बाय बाय. आणि ही मागे आहे प्रभाव आहे. चला मित्रांनो, जाताना अजून एक गणपती बाप्पा दिसलेला आहे, समोर आहे. मित्रांनो, आम्ही जात होतो ना, तर आम्हाला हा पण एक गणपती बाप्पा दिसला आहे. अजून नाव वगैरे नाही दिलेलं आहे, पण गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती आहे. मागे बघतील ना तुम्ही मित्रांनो, बैलगाडी आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. खास हे बघा नंदी महाराज, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. थँक्यू काका. श्री हनुमान सेवा मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पर्यावरण पूरक शाडू मातीची श्रींची मूर्ती. त्या बात आहे. काळा किल्ला धारावी. धावत आम्ही आता पोहोचल्यामुळे भारत मातेच्या सिंगल जवळ. आणि मला तुम्हाला विचारत आहे, आता जे आपण गणपती बाप्पा बघितला, धारावीचा जो गणपती बाप्पा होता आणि मस्तपैकी नंदी महाराज होते. आणि पूर्ण भारी वाटलं ना. ऍक्च्युली आम्ही चाललेलो ना, तर अचानक नजर गेली नदीच्या बरोबर त्या साईडला लहानशी गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि मला असं ना वरती ना असं सिंगल दिसली. तर मी बोललो नंदी महाराज आहे, म्हणजे बैल आहेत आपले. तर बोललो बैलगाडीवर नंदी महाराजांचं आगमन होतं. तर बोललो आता आहे तर बघून आपण त्या साईडला जाऊ आणि पूर्ण एक ठेवले. तर ते जे मी शोध घेतलेलं मला खूप आवडलं. आणि ना बोलतो ना, ते बघून ना मला एकदम मन समाधान झालं. आणि ते करून आम्ही आता कुठे आलोय, तर भारत माता जवळ आलोय. आता बघूया आता तिकडे तर कुठे गणपती बाप्पाचे आगमन नाही, पण आता इथून आगमन एक गणपती बाप्पा बाकी आहे, त्याच्या आगमन आहे. गणपती बाप्पाचं आगमन आहे, ते करून आपण डायरेक्ट निघू घरी.
इकडे पण समोर गणपती बाप्पा दिसते बघा. जो आपण मगाशी शूट केला ना नाशिकचा गणपती बाप्पा, तो इकडे आहे गणपती बाप्पा. चला आता आपण जाऊया त्या साईड. गणपती नाही आला कुठे ट्रॉली आहे. नक्की ट्रॉली आली ना. गणपती नाही आम्हाला वाटलं गणपती फार एवढं आम्ही ते आलो. उमर खायची दिसलं ना. चला आम्ही होतो भारत माता जवळ आणि तिथे आपण पाहिली उमरखाडीच्या राजाची ट्रॉली पाहिली आपण तिथून. आणि इथे आलोय ना तर इथे ना बराच वेळ लागणार आहे असं कळलं. माहिती नाही पण बघूया. आपल्याला गणपती बाप्पाचा चेहरा तरी दिसतोय चेहरा. हा दिसतो ना. काय की वेळ लागणार आहे ना निघायला. दिसतोय निघायला वेळ लागणार आहे. निघायला वेळ ट्रॉली पाठीमागचं खोलायचं ते ओके खोलून झाल्यानंतर ते निघणार. चला मग चेहरा दाखवूया फक्त. बघूया चला. निघायला भरपूर वेळ लागणार तर आपण ॲटलिस्ट ना काय करूया तुम्हाला ना चेहरा दाखवतो. हा मी जाईन घरी. चला ह्या साईडला जावं लागेल आपल्याला. आणि समोर ह्या साईडला आहे गणपती बाप्पा. इथून पण दिसत नाहीये. अजून लांब जावं लागेल. एक मिनिट. चला मित्रांनो इथे बघा इथे समोर आहे गणपती बाप्पा. पण अजून त्याला निघाला ना बराच उशीर आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, मी ना तुम्हाला इथल्या इथे दाखवतो. सुरतचा विश्वराज हा गणपती बाप्पा आहे. आणि त्याचं जे लुक आहे ना म्हणजे गणपती बाप्पा इतका सुंदर बनवलाय ना. जेव्हा तो बाहेर येईल आणि ट्रॉलीवर बसेल आणि मग कारण की आता ना लाईट्स आहे ना खूप चांगली आहे. आता लाईट्स आहे ना भरपूर चांगली आहे. त्यामुळे ना जेव्हा लाईट्समध्ये पकडून ना तेव्हा गणपती बाप्पा इतका सुंदर दिसेल ना. त्याचा चेहरा बघा फक्त आणि डोळ्यांची लीक आहे. तर आता मी थांबेन की नाही मला माहिती नाही. पण मी आता जेवढे मिळतात आहे ना काही शॉर्ट्स ते तुम्हाला दाखवतो. इकडे इकडे एक मिनिट. तू पण विसरलं की काय. चला हा एक फोटो काढला पण हा काय वेगळा नाहीये. हा नॉर्मल फोटो आहे. ते ऍक्च्युली नॉर्मल आपण काय काढतो हे दाखव. गेला चला संध्याकाळचे वाजले आहेत 6. आम्ही जरा आमचं एक काम होतं आम्ही तिकडे गेलेलो आणि आपल्याबरोबर संदीप भाऊ आहेत. तर संदीप भाऊंनी पण मस्त मस्त ना ब्लॉग टाकलेले आहेत गणपतीचे. त्यांचं चॅनलचं नाव आहे कांदिवलीकर संदीप. तर जाऊन तुम्ही नक्की बघा. मस्त शूट केलेलं आहे ते. आणि 11 गणपती दाखवलेत ना. 11 युनिक गणपती दाखवलेले आहेत. आणि आज दिवसभर होते ते आमच्या सोबत. आणि आपण आज किती गणपती केले आज आपण 5 गणपती केलेले आहेत. 5 गणपती केले. एक ट्रॉली आपल्याला आली. ती थोडीशी धमाल जरा आम्हाला मिळाली.
पाऊस पण भरपूर होता. ठीक आहे, पावसात भिजूनच केलेलं. पावसात भिजूनच गेलेलं, तर ती पण मजा आली. आणि आता आम्ही निघतोय घरी. ऍक्च्युली गणपती बाप्पा आता निघेल नाही निघेल माहिती टाइम नाही, म्हणजे माहिती नाही एक्झॅक्टली किती टाइमात निघेल तो. पण आम्हाला त्याच्या घरी, कारण की घरी आहेत कामं, पाणी भरायचंय प्लस जेवण बनवायचंय. कारण की आज आहे, सकाळी तुम्हाला म्हणालो आज आहे चतुर्थी, संकष्टी चतुर्थी. पण जेवढं प्रयत्न केले तुम्हाला काही गोष्टी दाखवण्यात रॉ मध्ये, जसं तुम्ही बोललेलं, तर रॉ मध्ये तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाहीये. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.